नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने अक्षरशः लाखो लोकांचं आयुष्य बदललं. नाव आहे थिंक अँड ग्रो रिच, लेखक नेपोलियन हिल. तर असं नेमकं काय रहस्य आहे यात? कोणती गोष्ट आहे जी लोकांना यशाच्या आणि श्रीमंतीच्या शिखरावर नेते? चला आज तेच रहस्य उलगडूया. कधी विचार केलाय की इतिहासातल्या 500 पेक्षा जास्त यशस्वी आणि श्रीमंत लोकांना जोडणारी अशी कोणती एक गोष्ट असेल? एकच रहस्य काय असेल ते? हाच तो प्रश्न होता जो महान उद्योगपती अँड्रू कार्नेगी यांनी तरुण नेपोलियन हिल यांना विचारला. आणि खरं सांगायचं तर याच एका प्रश्नाने एका अशा प्रवासाला सुरुवात झाली ज्याने पुढे जाऊन लाखो लोकांचं नशीबच बदलून टाकलं. आणि हा शोध काही साधा नव्हता. ह्या एका रहस्याचा छडा लावण्यासाठी नेपोलियन हिल यांनी आपल्या आयुष्याची तब्बल 20 वर्षे दिली. विचार करा, 20 वर्षे, 2 दशक फक्त एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी. या 20 वर्षांच्या काळात त्यांनी काय केलं? त्यांनी थॉमस एडिसन, हेनरी फोर्ड, जॉन डी रॉकफेलर अशा 500 पेक्षा जास्त स्वनिर्मित करोडपतींच्या आयुष्याचा, त्यांच्या प्रत्येक सवयीचा अगदी बारकाईने अभ्यास केला. आणि गंमत म्हणजे हिल यांचा ठाम विश्वास होता की हे रहस्य असं थाळीत वाढून देण्यासारखं नाहीये. ते जेव्हा स्वतःहून सापडतं तेव्हाच त्याची खरी किंमत कळते. म्हणूनच त्यांनी पुस्तकात त्या रहस्याचा उल्लेख 100हून अधिक वेळा केलाय, पण त्याचं नाव कधीच थेट घेतलेले नाही. मग काय, आपण पहिला सुगावा शोधायला सुरुवात करायची? तर यशाचा आणि संपत्तीचा खरा आरंभबिंदू म्हणजे सुरुवात कुठून होते? ती होते एका ज्वलंत इच्छेतून. आणि थांबा, ही काही साधीसुधी इच्छा नाहीये. नाही, ही त्यापेक्षा खूपच वेगळी गोष्ट आहे. म्हणजे बघा, मला श्रीमंत व्हायचे ही एक साधी इच्छा झाली, पण ज्वलंत इच्छा म्हणजे मला हे मिळवायचंच आहे, मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल असं एक वेड, एक प्रकारची झपाटलेपणाची अवस्था, एक अशी तीव्र आस जी माणसाला स्वस्थ बसूच देत नाही. रात्रंदिवस फक्त तेच ध्येय समोर दिसतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे एडविन सी बार्न्स. कल्पना करा, एक माणूस ज्याच्या खिशात एक पैसाही नाही, पण त्याच्या मनात एकच ध्यास आहे, एकच ज्वलंत इच्छा आहे की थॉमस एडिसन यांचा बिझनेस पार्टनर बनायचं. त्यांनी स्वतःसाठी मागे फिरण्याचे सगळे रस्तेच बंद करून टाकले होते. पर्याय फक्त एकच होता, जिंकणं किंवा संपणं. आणि ते जिंकले. पण मग फक्त तीव्र इच्छा असून भागतं का? नाही. इथेच तर पुढचा सुगावा दडलाय. चला पाहूया. बरं, समजा ज्वलंत इच्छा आहे, पण प्रत्येक वेळी गोष्टी आपल्या मनासारख्या घडतातच असं नाही. मग जेव्हा अपयश येतं तेव्हा काय करायचं? हीच गोष्ट आपल्याला आर.यू. डार्बी यांची एक छोटीशी गोष्ट शिकवते. झालं असं की डार्बी आणि त्यांच्या काकांना सोन्याची एक मोठी खाण सापडली. सुरुवातीला सगळं छान चाललं होतं, पण अचानक सोनं मिळेनासं झालं. त्यांनी खूप खणलं, खूप प्रयत्न केले, पण शेवटी कंटाळून, हार मानून त्यांनी ती सगळी मशिनरी आणि खाण विकून टाकली. पण खरी गंमत तर पुढे आहे. ज्या नवीन मालकाने ती खाण घेतली ना, त्याला सोनं कुठे सापडलं माहितीये? जिथे डार्बी आणि खणायचं थांबवलं होतं तिथून फक्त आणि फक्त 3 फूट पुढे. या एका अनुभवाने डार्बी यांचं आयुष्यच बदलून टाकलं. ते पुढे जाऊन एक यशस्वी विमा विक्रेता बनले, कारण त्यांनी एकच गोष्ट ठरवली होती, आयुष्यात कधीही यशापासून 3 फूट अंतरावर असताना हार मानायची नाही. आणि हाच आहे आपला दुसरा सुगावा, चिकाटी, म्हणजे पर्सिस्टन्स. ज्वलंत इच्छा हे जर इंधन असेल, तर चिकाटी हे ते इंजिन आहे जे गाडीला ध्येयापर्यंत घेऊन जातं. ओके, तर आता आपल्याकडे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. 1 ज्वलंत इच्छा आणि 2 चिकाटी. पण या दोन्ही गोष्टींना शक्ती कुठून मिळते? यांचा पॉवर सोर्स काय आहे? चला आता वळूया तिसऱ्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या सुगाव्याकडे. हिल्स यांचं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे, विचार या वस्तू आहेत, म्हणजे थॉट्स आर थिंग्स. ह्याचा अर्थ काय? अगदी सोपं आहे. आज आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी दिसतात, मग ती एखादी मोठी इमारत असेल किंवा हातातला स्मार्टफोन, या सगळ्या गोष्टींची सुरुवात कुठून झाली? कुठल्या तरी माणसाच्या डोक्यात आलेल्या एका साध्या विचारातून. मी माझ्या नशिबाचा स्वामी आहे, मी माझ्या आत्म्याचा कप्तान आहे. या प्रसिद्ध ओळी हिल नेहमी वापरायचे. पण प्रश्न हा आहे की आपण आपल्या नशिबाचे स्वामी बनू तरी कसे शकतो? कशामुळे? याचं उत्तर आहे कारण आपल्याकडे आपले विचार नियंत्रित करण्याची शक्ती आहे.
जेव्हा आपण आपले विचार नियंत्रित करू शकतो तेव्हाच आपण आपलं नशीब घडवू शकतो. आपल्याला काय विचार करायचा आहे आणि आपल्या ध्येयावर किती ठाम विश्वास ठेवायचा आहे हे आपणच ठरवू शकतो. तर मग आता सगळे तुकडे आपल्या समोर आहेत. एक ज्वलंत इच्छा, हार न मानणारी चिकाटी आणि आपल्या विचारांच्या शक्तीवर असलेला ठाम विश्वास. आता वेळ आली आहे ते रहस्य उलगडण्याची, ज्याची आपण सुरुवातीपासून वाट पाहतोय. पण जसं हिल यांनी आधीच सांगितले, हे रहस्य म्हणजे काही जादूची छडी किंवा लपवलेला खजिना वगैरे नाहीये. मग ते नक्की आहे तरी काय? हे एक वैश्विक सूत्र आहे. एक अशी प्रक्रिया जी कोणालाही वापरता येते, जी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. जगातलं प्रत्येक मोठं यश, प्रत्येक कमावलेली संपत्ती, या सगळ्यांची सुरुवात होते एका अगदी साध्या गोष्टीपासून. हीच ती पहिली ठिणगी आहे जी यशाचा वणवा पेटवते. आणि ती गोष्ट आहे एक कल्पना. होय, बरोबर ऐकलं. फक्त एक आयडिया. जगातले प्रत्येक मोठी गोष्ट, प्रत्येक मोठं यश याची सुरुवात कुठेतरी कोणाच्या तरी डोक्यात आलेल्या एका साध्या कल्पनेतूनच झाली होती. म्हणूनच ते रहस्य म्हणजे हा फॉर्म्युला आहे, यशाचं सूत्र. एक कल्पना जी बीजासारखी आहे. तिला ज्वलंत इच्छेचं इंधन द्या, विश्वासाने तिला बळकट करा आणि चिकाटीच्या इंजिनने तिला ध्येयापर्यंत घेऊन जा. तर मग आता प्रश्न हा उरतो की आपल्या मनात अशी कोणती मोठी कल्पना आहे जी फक्त एका ज्वलंत इच्छेची, तिला सत्यात उतरवण्याची वाट पाहते. नेपोलियन हिल यांनी हाच प्रश्न आपल्या सर्वांसाठी ठेवला आहे. यावर नक्की विचार करायला हवा.